सर्व शिक्षक उमेदवारांना माझा नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला AWS आणि SEBC यांचा काय कट ऑफ राहणार आहे ते बघायचं आहे. तर त्याच्यासाठी पुन्हा आपली जी फॉर्म्युला मेथड आहे ती फॉर्म्युला मेथड आपण इथं यूज करणार आहे. तर आपल्याला या फॉर्म्युला मेथडसाठी एकूण शिक्षक उमेदवारांची आपण जी काही रिक्त पदांची संख्या आहे ती 13,000 घेतलेली आहे. त्याच्यानंतर स्वप्रमाणपत्र केलेले जे उमेदवार आहेत ते 1,70,000 आहेत. मग आता मला माहित आहे की EWS आणि SEBC या दोघांनाही 10% रिझर्वेशन दिलेलं आहे. त्यामुळे यांच्या जागेला यांच्या वाट्याला ज्या काही जागा येतात त्या समान जागा येतात. त्या जागा येतात 1300. कारण 13,000चा जर आपला आकडा आपण घेतला रिक्त जागेचा आणि त्याच्यावरून जर आपण 10% काढलं तर हा 1300चा आकडा इथं येतो मित्रांनो. ही झाली म्हणजे EWS आणि SEBC यांच्या वाट्याला 10% नुसार येणाऱ्या जागा. एकूण जागेची संख्या आपण इथं ऍझ्युम केलेली आहे. नियर अबाउट आपलं असं मत आहे की येत्या शिक्षक भरतीमध्ये 13,000 जागा भरल्या जाणार आहेत असं आपण एक गृहीत धरतोय. मग 13,000 जागा जर भरल्या जातील तर त्याचा आपण 10% काढलं तर त्याचं 10% हे 1300 येते. मग आता ह्या 1300 जागांमध्ये याचा आपल्याला कट ऑफ काढायचा. कुणाचा काढायचा आहे तर EWS आणि SEBC कट ऑफ मार्क्स आपण काढतोय. कॅटचा कट ऑफ आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला पुन्हा हा अगोदरचं पर्सेंटाईल काढावं लागेल. पर्सेंटाईल साठी आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये इथं न्यूमरेटर मध्ये एकूण SEBC किंवा EWS यांच्या वाट्याला किती जागा आहेत तर त्यांच्या वाट्याला 1300 जागा येणार आहेत. संयुक्त कट ऑफ काढतो आपण. दोघांचाही कट ऑफ सारखाच राहणार आहे कारण दोघांचेही रिझर्वेशन काय आहे 10% आहे. तर इथं आपण 1300 चा आकडा घेतलेला आहे. हा घेतला आपण 1300 चा आकडा. त्याच्यानंतर 1,300 डिवायडेड बाय 1,70,000 मल्टिप्लाइड बाय 100 याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर इथं मित्र आपल्याला पर्सेंटाइल्स मिळते. तर आता हे पर्सेंटाइल्स कळायचंय. इथं 2 झिरो कॅन्सल होणार आहे. इथं 2 झिरो म्हणजे याच्यामधले 4 झिरो कॅन्सल होणार. मग आता राहते काय तर 13 डिव्हायडेड बाय 17. तर आपण पुन्हा इथं कॅल्क्युलेटरचा वापर करूया आणि 13 डिव्हायडेड बाय 17. बघा इथं मी 13 डिव्हायडेड बाय 17 काढलेला आहे. 13 डिव्हायडेड बाय 17 0.76 हे द्या इथं. तर इथं आपण 0.76 घेतोय. 0.76 इथे घेतलेलं. हे झालं याचं पर्सेंटाईल. आता हे जे याचं टॉप पर्सेंट काढायचे. टॉप पर्सेंट काढण्यासाठी हियर वी यूज 100 मायनस 0.76. 100 मायनस 0.76 या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला टाकायचे. त्याच्यानंतर याचं सबट्रॅक्शन काय येते ते आपल्याला इथं करायचे. 100 मायनस 0.76 याचं आपण कॅल्क्युलेशन करूया. 100 मायनस 0.76 99.24. मित्रांनो मी तुम्हाला लाईव्ह डेमो देतोय हे लक्षात घ्या. 99.24 हे झालं याचं पर्सेंटाईल झालेलं आहे मित्रांनो. आता आपल्याला याला काय करायचंय 99.24 याचं पर्सेंटेज केलं का आपण काय केलं हा टॉप काढलेला आहे. कुणाचा टॉप काढला तर 0.76 चा टॉप काढलेला आहे. 0.76 याचा टॉप पर्सेंट आपण इथं काढतोय आणि 0.76 टॉप पर्सेंट आपल्याला काढण्यासाठी 100 मायनस 0.76 करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय आता
झेड टेबल उलटा वाचायचा आहे. बघा, झेड टेबल काय करायचं आहे आपल्याला, उलटा तो वाचायचा आहे. तर टॉप पर्सेंटेज आपलं झालेलं आहे 99.24 हे आपलं टॉप पर्सेंटाईल झालेलं आहे. त्याच्यानंतर आता झेड टेबल तुम्हाला उलटा वाचायचं आहे, म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, तर 99.24 हा कशाच्या जवळ आहे ते बघायचंय आपल्याला. म्हणजे त्याचा कॉलम आणि रो या दोघांचे आपल्याला अवलोकन करायचंय. तर त्याच्यासाठी तुम्हाला झेड टेबलची गरज भासणार आहे. तर इथं मी झेड टेबल आता शेअर करतोय. आपण झेड टेबल मध्ये आपल्याला कुठली फिगर पाहिजे, 99.24 हे 9924 हा कुठं आहे हे आपल्याला झेड टेबल मध्ये शोधायचं आहे. त्यासाठी इथं मी झेड टेबल शेअर करतो आणि झेड टेबल शेअर केल्यानंतर तुम्हाला याच्या जवळ काय फिगर आहे ते आपल्याला इथं काढता येते. हा झेड टेबल आहे. आपला आकडा आहे 9924. आपण आता याच्यामध्ये 9924 शोधणार आहे. कोणत्या रो मध्ये आहे आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे. हा इथं आलेला आहे 99चा भाग. तर 9924 इथं 9937 आहे मित्र. आपल्याला 99 इथं 34 आहे. आपल्याला पाहिजे 9924, 9928 आहे. इथं आहे 9924. हा 9924. तर हा 9924 इथं 2.4 आहे आणि वर या 9924चा आपल्याला कॉलम बघायचा आहे. 1, 2, 3 आणि चौथ्या कॉलम मध्ये इकडचा आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे 2.4. त्यामध्ये वरचा जो आकडा येईल तो आपल्याला मिळवायचा आहे, म्हणजे ऍड करायचा आहे. तर चौथा कॉलम आपल्याला बघायचा आहे. चौथ्या कॉलमचा आकडा कोणता, बघा चौथ्या कॉलमचा आकडा हा आहे 0.03. तिकडे 2.4 प्लस 0.03 2.43. तर आपल्याला आता इथं 2.43 हा झेडच्या जवळ आलेला आकडा आपण काढलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला EWS आणि SEBC याचा कट ऑफ काढायचा आहे. कट ऑफ मार्क्स म्हणजे टॅट कट ऑफ मार्क्स काय राहणार आहे ते आपल्याला इथं काढायचं आहे. हा जो मार्क्स आहे ना इथं, इथं आपल्याला टॅट कट ऑफ मार्क्स मिळतात ते आपल्याला इथं काढायचे आहे. टॅट कट ऑफ मार्क्स काढण्याचा फॉर्म्युला आहे मीन प्लस झेडच्या जवळची फिगर टाकायची आहे इथं इंटू SD करायचं. तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं मीन आणि SD बॅक जो डेटा असते त्याच्यावरून आपण काढलेला आहे. मीन आहे आपलं 98 प्लस झेडच्या जवळ आलेला 2.43 हा आपण काढलेला आहे. मल्टिप्लाइड बाय SD करायचं आहे 12 आणि 2.43 98 ऍज इट इज याला जसंच्या तसंच लिहायचं आहे आपल्याला. 2.43 मल्टिप्लाइड बाय 12 करायचं आहे. 2.43 मल्टिप्लाइड बाय 12.3 मल्टिप्लाइड बाय 12 केलं तर 29.29.16 29.1 29.1. तर या दोघांचे ऍडिशन करू आपण. 98 प्लस 29.16 याचं जे ऍडिशन आहे ते ऍडिशन काढायचे. 98 प्लस 29.6 127.16
127.16 म्हणजे नियर अबाउट असं समजू आपण की जो टॅटचा कट ऑफ आहे एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी यांचा जो टॅटचा कट ऑफ आहे तो 127 च्या जवळ राहणार आहे. 127 किंवा आपण असं म्हणू याला 128 याच्या जवळपास तो कट ऑफ आहे, तो कट ऑफ राहू शकतो. हा कोणाचा कट ऑफ आहे तर हे लक्षात घ्या तुम्ही. हा ईडब्ल्यूएस आणि एसईबीसीचा आपण काय, कारण दोघांचे रिझर्वेशन 10% आहे, त्यामुळे त्यांचा कट ऑफ काय तो सारखाच येतोय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आपले शिक्षक बांधव आहेत, म्हणजे त्या महिला भगिनी आहेत, उमेदवार आहेत आपले, त्यांना एक एक याच्यामध्ये याच्या उत्सुकता असते की माझा कट ऑफ काय होणार आहे. तो कट ऑफ आपण जाणून घेतोय प्रवर्गानुसार. आजचा आपला प्रवर्ग होता ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी या प्रवर्गाचा आपण कट ऑफ काढलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा, म्हणजे आपल्या शिक्षक उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची एक सुविधा, याच्यामुळे काहीतरी एक मदत त्यांना होऊन जाईल, अशी एक आपली साधी अपेक्षा आहे. आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर जरूर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.